नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमुळे थोडं तुम्ही पॅनिक होऊ शकता, तुम्ही काळजीमध्ये पडू शकता. कारण यावर्षी कॉम्पिटिशन अशी वाढलेली आहे की BMSचा कट ऑफ नेमका कुठपर्यंत जाईल याचा एनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करतोय. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला आशेवर ठेवण्यासाठी मी कमी कट ऑफ करून सांगणार असं काहीही या व्हिडिओमध्ये होणार नाही. आणि तुम्ही जर कमेंट करत असाल की सर एवढा कट ऑफ वाढणारच नाही, तर ते तुमचं मत आहे वैयक्तिक. जर तुम्हाला सत्य स्वीकारायचं नसेल तर तुम्ही त्या पद्धतीनं कमेंट करू शकता की सर एवढा कट ऑफ जाणार नाही. कारण आता अशी वेळ आलेली आहे की आपल्याला जे कॉम्पिटिशन आहे, जी कॉम्पिटिशन आपल्या समोर आहे, तर ती स्वीकारावीच लागेल. जे पण सत्य आहे, तर ते स्वीकारावंच लागेल आणि त्या पद्धतीनं सर्व प्रोसेसला आपल्याला इथनं समोर फेस करायचंय. तर त्यामुळं थोडं काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय आणि हे सगळं एनालिसिस मागच्या वर्षीचे जे पण कट ऑफ होते, तर त्यासोबत आपण कंपेअर करतोय. त्यामुळं नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, आता BMS कट ऑफ 2024 बघत असताना आपल्याला सुरुवातीला तर हे जे 2023चं आहे तर हे आपण बघतोय. तर यामध्ये ज्या कॅटेगरी आहे ST, तर इकडं आपण SML दिलेला आहे. SML मीन्स काय असतो, तर महाराष्ट्रामध्ये टोटल जेवढे पण रजिस्ट्रेशन होतील, कालचा आपला व्हिडिओ MBBS वाला तुम्ही ऐकलेला असेल, तर एक मेरिट लिस्ट जनरेट होते, त्याला SML म्हणतात. आता मागच्या वर्षी जो ST कॅटेगरीमध्ये होता मुलगा, तर त्याला 30,931 एवढा मेरिट लिस्ट नंबर आलेला होता त्याचा. या मुलाचं नाव होतं पुनीत धुर्वे आणि याला यवतमाळचं कॉलेज मिळालेलं होतं, गव्हर्नमेंट कॉलेज. तर या मुलाचा जो स्कोर आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा 257. आता 257 स्कोरला ST कॅटेगरीला मागच्या वर्षी या SML ला यवतमाळचं गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळालं ST वाल्याला. आता जर समजा आपण हाच विचार यावर्षी जर करतोय, आता बऱ्याच जणांचं मत असं असेल की सर अजून SML लिस्ट आली नाही, मग हे कसं? तर जे आपण सिटी वाईज रिझल्ट आले, सेंटर वाईज रिझल्ट आले, तर त्यावरून एक प्रेडिक्ट आपण करतोय. यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. नवीन रिझल्ट येणार आहे, कारण बोनस मार्क्स वगळून नवीन रिझल्ट येणार, तर त्यामुळे सुद्धा थोडाफार इफेक्ट यावर होऊ शकतो. पण जास्त इफेक्ट होईल असं मला वाटत नाही. याच पद्धतीनं थोडाफार कमी जास्त कट ऑफ होऊ शकतो, पण याच पद्धतीनं कट ऑफ यावर्षी राहण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी जरी समजा 257 ला एवढा SML होता, या विद्यार्थ्याचं नाव होतं पुनीत धुर्वे आणि याला यवतमाळचं गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळालेलं होतं. आता जर समजा आपण हाच SML इकडे घेतला की समजा याच SML ला यावर्षी या ST वाल्यांना जर का कॉलेज मिळालं, तर या विद्यार्थ्यासाठी आता स्कोर किती लागेल ST साठी? तर मित्रांनो, ST मध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट BMS जर जॉइन करायचं असेल, तर नक्कीच तुमचा स्कोर यावर्षी 430 प्लस यायला पाहिजे. 430 प्लस जर तुम्ही येत असाल, तर तुम्ही गव्हर्नमेंट BMS साठी सेफ झोनमध्ये असायला पाहिजे, असं या प्रिडिक्शन मधून वाटतंय. कारण हे जे आहे तर यावर्षी कॉम्पिटिशनच एवढी वाढलेली आहे. जे पण डेटा आहे तर तो खूप जास्त आहे आणि मुलं एवढे आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जास्त स्कोरवाले खूप जास्त आहे. तर त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला 430 प्लस ST कॅटेगरीवाल्याला पाहिजे, जर गव्हर्नमेंट BMS कॉलेज करायचं असेल तर. आता हेच आता मागच्या वर्षी काय झालेलं होतं, की सर्वात जास्त जो स्कोर लागला, तर तो EWS वाल्यांना लागला. तर तो तुम्ही बघू शकता, की हा जो स्कोर आहे, तर हा 456 आहे EWS वाल्यांचा. आता हे जे EWS वाले आहेत मुलं, की ज्यांना 456 स्कोर पर्यंत हे मागच्या वर्षी होते, तर त्यापैकी ज्याचा SML 12,173 असा होता. म्हणजे थोडक्यात मेरिट लिस्टमध्ये या EWS वाल्या विद्यार्थ्याचं नाव 12,173 नंबरला होतं. तर या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालं यवतमाळचं. ओके. जसं समजा याला यवतमाळ मिळालं, तसं या EWS वाल्या विद्यार्थ्याला सुद्धा यवतमाळचं कॉलेज मिळालं आणि प्रणव इंगळे नावाचा हा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याचा स्कोर होता 456 मागच्या वर्षी. ओके. आता यावर्षी नेमका जर तुम्ही EWS मध्ये असाल, तर तुम्हाला गव्हर्नमेंट BMS कॉलेजसाठी किती स्कोर लागेल? तर मित्रांनो, यावर्षी EWS वाल्यांसाठी गव्हर्नमेंट BMS साठी जर हे सगळं अनालिसिस मी केलेलं होतं, तर हे 555 प्लस आहे. तुम्हाला जर गव्हर्नमेंट BMS कॉलेज करायचं असेल आणि तुम्ही जर EWS मध्ये येत असाल तर. बघा, जिजाऊ अकॅडमीच्या 2 प्रकारच्या काउन्सिलिंग आहे. एक WhatsAppचं काउन्सिलिंग, दुसरं ॲपचं काउन्सिलिंग. ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते सध्या डिस्काउंटमध्ये सुरू आहे ॲप काउन्सिलिंग. तुम्ही ते नक्की चेक करा. म्हणजे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन ॲप थ्रू केलं जाईल. अगोदर जर तुम्ही आमच्याकडे रजिस्टर्ड असाल WhatsApp काउन्सिलिंगमध्ये, तर ॲप डाउनलोड करू नका. WhatsAppचं काउन्सिलिंग थोडं वेगळं चालतं. 1 टू 1 चालतं. चॅट, कॉल, मेसेजेस हे सर्व.
ऍपमध्ये सुद्धा होतं, पण ऍपमध्ये लिमिटेड फक्त चॅटिंगच होतं आणि प्लस सगळे अपडेट दिले जातात. चॉईस फिलिंगच्या लिस्ट असतात, रजिस्ट्रेशनचे व्हिडिओ असतात. कोणतंही मार्गदर्शन त्यामधून सुद्धा सोडलं जात नाही ऍपमधून. तर त्यामुळे ऍप जरी तुम्ही जॉईन केलं तरी सुद्धा चालतं. पण तुम्ही जर अगोदर रजिस्टर्ड असाल तर ऍपला जॉईन करू नका. कारण त्या सगळ्या गोष्टी प्लस अजून वाढीव गोष्टी तुम्हाला WhatsApp काउन्सिलिंगमध्ये मिळतायत सध्या. आता हेच जर समजा आपण ओपनसाठी जर का बघितलं, की ओपनवाला मागच्या वर्षी या ठिकाणी 440 वर होता. म्हणजे 440 ला अलॉटमेंट झालं ओपनसाठी. पण आता हा जो ओपनवाला विद्यार्थी होता ज्ञानेश्वर कोल्टे सॉरी मुलगी होती ज्ञानेश्वरी कोल्टे नावाची. तर या मुलीला मागच्या वर्षी एस-एम-एल होता 13,328 आणि ही जी मुलगी आहे तर या मुलीला सांगलीचं कॉलेज मिळालेलं होतं. ओपनमध्ये असणारी मुलगी 440 स्कोअर ज्ञानेश्वरी कोलते नावाची हिला सांगलीचं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळालेलं होतं. आता यावर्षी नेमकं काय होऊ शकतं? जर गव्हर्नमेंट ओपन मध्ये जर आपल्याला असेल आपण आणि ओपन मधून जर का गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आपल्याला जर का घ्यायचं असेल तर आपला स्कोर किती लागेल? तर या ठिकाणी आपल्याला जवळपास 552 प्लस एवढा स्कोर यायला पाहिजे. ईडब्ल्यूएस साठी थोडा कट ऑफ या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा वाढलेला होता. यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीने जाण्याची शक्यता आहे. तुम्ही जर 550 प्लस असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट बीएमएस मिळू शकतं. ओके, तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. आता यानंतर हे जे पण आपण प्रेडिक्ट करतोय हे एस-एम-एल वरून प्रेडिक्ट करतोय आणि कॉम्पिटिशनच एवढी मित्रांनो यावर्षी, तर ते तुम्ही स्वीकारा. म्हणजे मी विनाकारण तुम्हाला आशेला लावून फायदा नाही. तुम्ही जर म्हणत असाल की सर मागच्या वर्षी 340 ला तर प्रायव्हेट बीएमएस मिळालं, पण आता यावर्षी तसं होईल असं वाटत नाही. कारण 450 मार्काच्या वर जवळपास 30,000 विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कितीच्या वर 450 मार्काच्या वर 30,000 स्टुडंट आहेत की जे कॉम्पिटिशन मध्ये आहेत तुमच्या. तर त्यामुळे ते तर बीएमएस सोडणार नाही. त्यांनी जर बीएमएस सोडलं तर तेव्हा कुठं 350-340 वर हे येईल. पण मधले 100 मार्कातले जे विद्यार्थी आहेत ते कशासाठी सोडतील? त्यांना हा कोर्स करायचा नाही का? हा सुद्धा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. कारण जे काय सत्य आहे तर ते आता स्वीकारावंच लागेल. जी परिस्थिती आहे तर त्याला आपल्याला सामोरे जावंच लागेल. तर त्यामुळं विनाकारण मनाची खोटी समजूत घालू नका. यावर्षीचा कट ऑफ बघा आणि नंतर काय तो निर्णय फायनल जो घ्यायचा, बीएमएस करायचं, बीएचएमएस करायचं, बीडीएस करायचं, तर तो तुम्ही अजून काही दिवसांनी घ्या. महाराष्ट्राचा एस-एम-एल आल्याच्या नंतर तो डिसिजन घ्या. आपला एस-एम-एल नेमका किती येतोय? तर यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. ज्या पण वेळेस महाराष्ट्राचा एस-एम-एल येईल, तर तेव्हा हा व्हिडिओ एकदा सविस्तर बघा, की कोणत्या एस-एम-एल ला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आणि आपण यामध्ये बसतोय का? आणि जर समजा बसत नसेल, तर मग अशा वेळेस आपण सेकंड प्लॅन तयार ठेवायला पाहिजे. एक तर आउट ऑफ बीएमएस म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये बीडीएस, बीएचएमएस म्हणा, त्याचे सुद्धा व्हिडिओ अजून आपण समोर अपलोड करूया. आता हे आपण 2-3 कॅटेगरीज बद्दल बोललो. एस-टी, ईडब्ल्यूएस, ओपन. आता मित्रांनो जर समजा आपण कॅटेगरी एस-सी वर जर का आलोत, कॅटेगरी एस-सी. आता मागच्या वर्षी जो एस-सी वाला स्टुडंट होता 389 असा या विद्यार्थ्याचा स्कोर होता आणि ऋषिकेश मोरे नावाचा हा विद्यार्थी होता की ज्याचा मेरिट लिस्ट होतं 17,169 आणि या मेरिट लिस्ट मध्ये याला सातारा येथील गव्हर्नमेंटचं बीएमएस कॉलेज मिळालेलं. याचा जो स्कोर होता मागच्या वर्षी तर तो 389 होता. पण आता यावर्षी नेमकं किती स्कोअर पर्यंत आपल्याला एस-सी कॅटेगरीज वाल्यांना मिळू शकतं? तर लक्षात घ्या, जर समजा याच पद्धतीनं जर का एस-एम-एल येत असेल तर जे पण एस-सी वाले मुलं आहे तर त्यांनी हे लक्षात घ्यायचंय की जवळपास तुम्हाला 520 प्लस स्कोअर पाहिजे तरच तुम्ही गव्हर्नमेंट बीएमएस साठी सेफ आहात या दिसणाऱ्या सर्व कॉम्पिटिशन वरून. आता जर समजा आपण एक विचार केला की नेमकं व्हीजे साठी काय होऊ शकतं व्हीजे मध्ये, तर व्हीजे मध्ये मागच्या वर्षी 391 हा लास्ट ऍडमिटेड होता आणि राठोड आडनावाचा हा विद्यार्थी आहे, साजन राठोड नावाचा. आणि या विद्यार्थ्याचा मागच्या वर्षीचा हा विद्यार्थी सॉरी हा 391 वाला राठोड नावाचा मागच्या वर्षी याला 16,979 एवढं महाराष्ट्राचं मेरिट होतं याचं. म्हणजे याच्यावर एवढे विद्यार्थी होते 16,978 विद्यार्थी याच्यावरती होते. आणि साजन राठोड याला जे कॉलेज मिळालं मागच्या वर्षी तर ते जळगावचं गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळालेलं. स्कोर होता 391. पण यावर्षी तुम्ही व्हीजे मध्ये आहात तर हे 440 ला मिळू शकतं का? 425 ला मिळू शकतं का? असा सहज प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. तर याचा आन्सर आहे की तुम्ही जर या ठिकाणी परत हे सांगतोय मी, तुम्ही जर समजा 520 522 प्लस जर असाल तर तुमचे चान्सेस बनू शकतात गव्हर्नमेंट बीएमएस साठी.
522 प्लस जर का तुमचा स्कोर येत असेल तर. आता आपण एक सहज दुसरं एक प्रेडिक्ट असं करू शकतो, की नेमकं काय होऊ शकतं, जर तुम्ही NT-B मध्ये असाल तर. आता NT-B साठी मागच्या वर्षीचा जो स्टुडंट आहे, 396 वर त्याला गव्हर्नमेंट BMS मिळालं. 396 वर. साक्षी मेश्राम नावाची ही मुलगी आहे. 396 वर हिला BMS मिळालेलं. पण आता हिचं जे BMS होतं, तर ते पुण्याचं होतं. टिळक BMS कॉलेज पुणे. ऑल इंडिया रँक वेगळा, SML वेगळा. SML म्हणजे महाराष्ट्रामधील मेरिट लिस्ट नंबर हा होता हिचा. स्कोर होता 396. टिळक BMS कॉलेज पुण्याचं मिळालेलं. आता या विद्यार्थिनीचा स्कोर 396 जरी असला, तरी यावर्षी जर तुम्ही NT-B मध्ये असाल आणि तुम्हाला जर का याच पद्धतीनं जर का कॉलेज मिळत असेल, तर तुमचा स्कोर जो आहे, तर तो जवळपास 525 प्लस जातोय. या येणाऱ्या डेटावरून दिसणाऱ्या सगळ्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधून 525 प्लस म्हणजे हे सगळे यावर्षीचे कट ऑफ या ठिकाणी मी मानतोय गव्हर्नमेंट BMS कॉलेजचे. आता जर समजा आपण NT-Cचा विचार केला, तर NT-C मध्ये नेमकं काय झालेलं होतं मागच्या वर्षी, तर श्रद्धा गोरे नावाची विद्यार्थिनी की जिला 302 मार्क होते, 25,767 एवढा तिचा SML होता. ठीक आहे. आता हा जो SML आहे, तर या विद्यार्थिनीला श्रद्धा गोरे नावाच्या विद्यार्थिनीला जे सॅम नागपूरचं कॉलेज आहे, तर ते अलॉट झालेलं होतं या स्कोरला. गव्हर्नमेंट एडेड BMS कॉलेज, गव्हर्नमेंट BMS कॉलेज सॅम नागपूरचं 302 स्कोरला मिळालेलं NT-C मध्ये. आता जर NT-C मध्ये तुम्ही असाल, तर यावर्षी तुमचा स्कोर नेमका किती असेल? किती असायला पाहिजे? तर जवळपास या स्कोरपर्यंत तुम्हाला 465 प्लस ते 470 प्लस हे असे मार्क्स लागतील. तर या ठिकाणी मी 465 प्लस लिहितोय. ओके. 465 प्लस जर तुम्ही असाल, तर तुम्हाला गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही जर NT-C मध्ये असाल तर. परत एकदा सांगतोय, ॲप आणि व्हिडिओ या दोन्हींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर ॲपचं काउन्सिलिंग जॉइन करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तर 84 59 81 89 23 या नंबरला एक WhatsAppला मेसेज करा किंवा ॲपमध्येच एक चॅट मेसेज करा, की सर प्रॉब्लेम येतोय ॲपचं काउन्सिलिंग जॉइन करताना. नक्कीच तुमची हेल्प आमच्या टीमकडून केली जाईल. आता जर समजा आपण विचार केला OBCचा, तर OBC मध्ये मागच्या वर्षी 444 ला कॉलेज अलॉट झालेलं आणि पटाले, गंगा पटाले नावाचा हा विद्यार्थी 13,069 एवढा याचा मेरिट होता आणि पुण्याचा टिळक कॉलेज याला मिळालेलं 444 मार्कावर लास्ट ऍडमिटेड गव्हर्नमेंट BMSचा. आता हेच जर यावर्षी आपण बघितलं 13,069 पर्यंत जेवढे विद्यार्थी आहे, तर त्यांना 550 प्लस मार्क्स आहे यावर्षी. 550 प्लस म्हणजे असे विद्यार्थी की जे 550च्या वर आहे, तर असे 13,000 विद्यार्थी महाराष्ट्रामधले की ज्यांना 550 प्लस मार्क्स आहे. तर त्यामुळे ते तर गव्हर्नमेंट BMS कॉलेज नाही सोडणार. काही जण रिपीटला जातील, पण जास्त रिपीटला जातील असं काही नाही. म्हणजे तुम्ही जर 350 वर आहे, तुम्ही जर 450 वर आहे, तर तुमच्यासाठी कोणी रिपीट नाही करणार. म्हणजे कमेंट करताना एकदा विचार करा, मी जे बोलतोय, तर हे सगळं अॅनालिसिस मी सगळा डेटा काढून बोलतोय. तर त्यामुळं तुम्ही जे पण समजा तुमच्या मनासारखं मी बोलायला पाहिजे, सर 380 वरच मिळाला पाहिजे, तर असं मी म्हणणारच नाही. कारण जे पण डेटा सांगणार तर तेच मी बोलणार. बघा, आता NT-D मध्ये जे विद्यार्थी आहे, तर तो वैष्णवी नागोरगोजे नावाची ही विद्यार्थिनी आहे. 346 ला हिला मागच्या वर्षी कॉलेज मिळालेलं. कॉलेजचं नाव आहे सॅम नागपूरचं कॉलेज. हिला 20,943 एवढा SML होता. मेरिट लिस्ट नंबर म्हणजे या मुलीच्या वर 20,942 मुलं होते मागच्या वर्षी या स्कोरला. या स्कोरला 20,000 मुलं मागच्या वर्षी आणि आता मी काय सांगितलं थोडं 2, 4, 5, 7 सेकंद मागे घेऊन बघा. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की किती मुलं आहे महाराष्ट्रामध्ये. आता 20,942 मुलं या स्कोरला हिला मिळालेलं सॅम नागपूरचं कॉलेज. यावर्षी नेमकं काय होऊ शकतं? जर समजा आपण NT-D मध्ये असेल, तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं का? तर तुम्हाला जवळपास 495 प्लस मार्क्स लागतील. जर समजा तुम्ही NT-D मध्ये असाल तर. ओके. 495 प्लस. आता हा जो डेटा आहे, तर यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. जास्त चेंज होणार नाही, पण थोडाफार चेंज होऊ शकतो. आता जर समजा आपण प्रायव्हेट BMSचा जर विचार केला, प्रायव्हेट मीन्स कोणतं? तर सेमी गव्हर्नमेंट. कालचा आपला MBBSचा व्हिडिओ होता, तर त्याला कमेंट होता की सर सेमीचा कट ऑफ सुद्धा सांगा. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज दोन्ही एकच आहे. त्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते आणि तसाही यावर्षी कट ऑफ वर जाण्याचे चान्सेस दुसरे असे की मुलींना फ्री एज्युकेशन आहे. तर त्यामुळं त्या चॉईस फिलिंग करत असताना फीचा विचार नाही करणार, सरळ सरळ चॉईस फिलिंग करतील.
आता जर समजा आपण प्रायव्हेट BMS मध्ये म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मध्ये जर का ऍडमिशनसाठी इच्छुक असेल तर नेमका कट ऑफ कशा पद्धतीने जाऊ शकतो तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. बघा, जसं एसटी साठी मागच्या वर्षी 219 स्कोअर लागला तर यावर्षी हा स्कोअर जवळपास 400 प्लस जाण्याचे चान्सेस आहेत. यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो, पण लगेच 350 वाला सुद्धा एसटी वाला लागेल या कॉलेजमध्ये, 350 वाला लागेल किंवा 219 वाला लागेल तर असा विषय यावर्षी राहील असं मला वाटत नाही. कारण सगळे मुलं जे कॉम्पिटिशन मध्ये खूप जास्त आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त असल्यामुळं बघा जवळपास समजा 30,000 मुलं असे महाराष्ट्रामध्ये की जे 450 मार्काच्या वर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर का आपण मागच्या वर्षीचे जर का SML बघितले तर 30,000 35,000 पर्यंत ऍडमिशन झालेले आपल्याला दिसतात. बघा, यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर 35,000 पर्यंत ऍडमिशन झालेले आहे. आता 30,000 मुलं जर का समजा 400च्या 450च्या वर आहे तर मग त्या दरम्यानच तुमची ऍडमिशन होणार आहे BMS साठी. आता बघा, जर समजा आपण विचार केला की ओपन साठी नेमका किती स्कोअर लागेल जर आपण ओपन मध्ये जर असेल तर मागच्या वर्षी जसं ऍडमिशन हे 288 वर झालं या SML ला, पण यावर्षी या SML ला जवळपास तुमचे 450 पर्यंत स्कोअर येतोय. मग आता जर समजा तुम्ही जर का यामध्ये असाल ओपन मध्ये तर तुम्हाला यावर्षी किमान 460 तरी मी या ठिकाणी लिहितोय की 460 प्लस तुमचा स्कोअर असावा. सोडा 450 प्लस तरी असेल तरी समजा तुम्ही एक वेळ तुमचे चान्सेस बनवू शकतात. तुम्ही जर ओपन मध्ये असाल, तुम्हाला जर प्रायव्हेट BMS जॉईन जर करायचं असेल तर, कारण मुलंच तेवढे, त्याला इलाज काय दुसरा, तुमच्या मनासारखं तर सगळं काही होणार नाही. आता बघा, जर EWS मध्ये तुम्ही असाल तर EWS साठी जागाच नसते प्रायव्हेट कॉलेजमध्ये, तुम्हाला ओपन मधूनच अलॉटमेंट होतात. बेनिफिट मिळतं पण अलॉटमेंट म्हणजे कट ऑफ ओपन सारखेच जातात EWS वाल्यांचे. आता जर समजा आपण ओबीसीचा जर का विचार केला तर ओबीसी साठी यावर्षी प्रायव्हेट कॉलेजसाठी जवळपास तुम्हाला या ठिकाणी 450 प्लसच मार्क्स लागतील प्रायव्हेट कॉलेजसाठी. आता हे मी सांगितलं म्हणजे फायनल झालं का, तर असा विषय नाही. हे सगळं मी प्रेडिक्ट केलेलं आहे. या दरम्यान काहीतरी थोडाफार चेंज होऊ शकतो. पण तुम्ही जर समजा ओबीसी मध्ये आहात आणि तुम्हाला 320 मार्क्स आहे आणि तुम्ही जर का म्हणसाल की सर आम्हाला मिळालंच पाहिजे, तर असं तर काही होणार नाही. पण यामध्ये चेंजेस केव्हा होतील, जर समजा शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्ही थांबले, नवीन कॉलेजेस जर आले आणि त्या कॉलेजमध्ये जर का सीट्स वॅकंट असतील, मुलं बरेचसे रिपीटला गेलेले असतील, काही काउन्सिलिंग प्रक्रियेमधून बाद झालेले असतील, तर अशा वेळेस ते चान्सेस बनतात. मागच्या वर्षी हे जे कट ऑफ खाली आले तर त्याचे कारण तेच होते की शेवटच्या राऊंडला नवीन कॉलेजेस आले आणि बरेचसे मुलं राऊंड मधून बाद झाले, तर त्यामुळे हा कट ऑफ खाली आलेला होता. तर असं जर यावर्षी काही झालं तर एखाद्या वेळेस तुमचा चान्स बनू शकतो, पण यामध्ये तुम्हाला खूप मोठी रिस्क घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला थोडक्यात रिपीटचा ऑप्शन सोबत ठेवावं लागेल आणि नंतर मग काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये उतरावं लागेल. शेवटपर्यंत जर का एखादा कॉलेज रिकामं राहिलं तर तिथं आपली ऍडमिशन बसू शकते कमी स्कोअरला. आता जर समजा तुम्ही SC मध्ये आहात आणि SC मधून तुम्हाला BMS पाहिजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये, कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा पूर्ण ट्युशन फी वापस येते SC ST वाल्यांची. आता जर तुम्ही SC मध्ये असाल, तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेज चालत असेल तर तुम्ही साधारण एक या ठिकाणी परत तेच येतंय, तोच पॉइंट येतोय परत की तुमचा जो स्कोअर आहे तर तो जवळपास 400 प्लस तर यायलाच पाहिजे. तर या ठिकाणी मी हे 450 प्लस लिहितोय, 450 प्लस. ठीक आहे. मग आता हे 425 प्लस तुम्ही जर कोणत्या कॅटेगरीमध्ये असाल तर, तुम्ही जर SC या कॅटेगरीमध्ये असाल तर प्रायव्हेट BMS साठी म्हणजे सेमीसाठी. आता जर तुम्ही VJ मध्ये असाल तर VJ साठी मागच्या वर्षी 301 एवढे मार्क लागले होते मागच्या वर्षी. ओके, पण यावर्षी 301 मध्येच ऍडमिशन होईल का, तर नाही. यावर्षी तुमचा जो स्कोअर आहे तो पुन्हा आता याच पद्धतीनं म्हणजे 1520 ला इकडं, 1522 ला इकडं, लक्षात घ्या. तर इकडं जर हे 425 झाले तर हे पण त्याच पद्धतीनं थोडंफार चेंज होईल. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जवळपास 435 प्लस एवढे मार्क्स लागतील. त्याच वेळेस तुम्ही थोडं BMS साठी सेफ झोन मध्ये आहात प्रायव्हेट साठी, असं आपण म्हणू शकतो. आता जर तुम्ही NTB मध्ये असाल, NTB मध्ये मागच्या वर्षीचा डेटा मी तुम्हाला सगळा सांगितला. यावर्षी तुम्हाला NTB साठी जो पण स्कोअर लागणार आहे तर तो जवळपास 440 प्लस लागण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 440 प्लस तुम्हाला स्कोअर जर येत असेल तर तुम्ही प्रायव्हेट BMS साठी थोडे सेफ झोन मध्ये आहात. आता यानंतर NTC मध्ये जर तुम्ही असाल तर ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी 279 मार्क्सवर ऍडमिशन झाली, या कॉलेजचे नावं मी एका वेगळ्या व्हिडिओमधून सांगेल की कमी मार्क्सवर कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होतात. 279 वर मागच्या वर्षी ऍडमिशन झाली NTC वाल्याची. तर आता हा जो NTC वाला विद्यार्थी आहे
279 वर मागच्या वर्षी ऍडमिशन झालेला. तर यावर्षी नेमकं आपल्याला किती मार्क्स लागतील जर आपण NTC मध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला जवळपास हे मार्क्स 425 प्लस यायला पाहिजे. ठीक आहे, 425 प्लस. आता एकच कॅटेगरी राहिली NTD. आता NTD मध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमचा स्कोअर प्रायव्हेट BMS करण्यासाठी 450 प्लस 445 प्लस यायला पाहिजे. तर तुमचं सेमी गव्हर्नमेंट मध्ये अलॉटमेंटचे चान्सेस बनतात. तर हा डेटा सगळा या पद्धतीनं मला वाटतोय. तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता. पण लक्षात घ्या, जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, नक्की सबस्क्राईब करा. येणारे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.